काल एक दैनिक पुढारी सारख्या एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडस दाखवलं. त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? बाजार असा मांडला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले, परंतु ऑनलाईन जीपे करून 10,000 रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास 10,000 रुपयामध्ये मिळतात. अशा प्रकारचं नावानिशी आणि त्याने त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. हे उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, दुसरं काय सांगितलं? 1 मिनिटाचा विधायक आणि बिनमहत्वाचा हास्य. हे कायदे मंडळ आहे, विधान मंडळ आहे, इथं कायदे केले जातात. कायद्याकरता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय. नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, हे अण्णा हे सभागृहाच्या इभ्रतीला शोभणारं नाहीये. मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा. हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय. हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय. मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे. हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय. सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्री बोलतात, उपमुख्यमंत्री बोलतात. जनतेने एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे? अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवरून काढलं पाहिजे. त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं. त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं. त्यांनी यांना भेटून सांगावं ना. काही असेल तर अध्यक्ष महोदय, आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही. लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही. परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू. परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव, तुम्ही पण इतके सिनियर, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता, तुम्ही देखील एका गरिबीतनं कसं पुढे आला ह्याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे. असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोरम पाडला पाहिजे ना आपण. नाही पण अध्यक्ष महोदय, तुम्ही आता त्याच्यात आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही. हे थांबलं गेलं पाहिजे. नाही, 1 मिनिट भास्करराव 1 मिनिट बसा, थांबा जर. अहो बसा, असं काय करता? अध्यक्ष महोदय, बोलण्याच्या ओघामध्ये आपण काय बोलतो हे विसरतात. मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी आपल्या काळामध्ये आल्या. अध्यक्ष महोदय, लक्षवेधीच्या विषयामध्ये माननीय जयंतराव पण बोलले, माननीय विजूभाऊ पण बोलले की लक्षवेधी जास्त होतात वगैरे. तर अध्यक्ष महोदय, आम्ही तुमच्याकडे येतो आमदार म्हणून, तुम्हाला प्रेशर करतो आम्ही आमची लक्षवेधी घ्या म्हणून, आम्हीच बोलतो ना. आणि या निमित्तानं आमच्या प्रश्नाला न्याय मिळतो. अध्यक्ष महोदय, जनता समाधानी आहे, आमदार समाधानी आहेत, हे बरोबर आहे. दुसरा विषय, माझ्या हरकत ह्याचा विषय आहे. मगाशी बोलता बोलता ऐका अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय, बोलता भास्करराव साहेब काय म्हणले की पाशी बहुमत. अध्यक्ष महोदय, जनतेचा अवमान आहे पाशी बहुमत म्हणणं. म्हणजे हा कुठला शब्द आला? पाशी बहुमत कसा असू शकतो? अध्यक्ष महोदय, तो शब्द बाजूला काढून टाका, तो शब्द काढा बाजूला, तो शब्द काढा, पाशी बहुमत शब्द बाजूला काढा. मी तपासून निर्णय घेईन.
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.